तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा दाव्याचं सत्र थांबता थांबत नाहीये। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं। मात्र यानंतरही महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या बद्दल रस्सीखेच काही थांबत नाही। भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। यावर शिंदेंच्या शिवसेनेनं आपली प्रतिक्रिया दिली आहे। भाजपाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात। शेवटी आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे तीनही नेते राज्याचे हे बसून जो निर्णय करतील तो अंतिम आहे। आपले जे काही नेते आहेत ते नेते निर्णय घेतील। मला आता मी आजच बोललो की मलाही असं वाटतं की देवेंद्र फडणवीस सारखा चांगला नेता हा केंद्रामध्ये गेला पाहिजे। आता हे जे मी बोललो तर ह्याचा काही आदर घ्यायचं, काही अदरवाईज घ्यायचं काही कामच नाही। जे चांगलं आहे त्याला संधी भेटलीच पाहिजे। राज्यात मोठा भाऊ असल्यानं त्याग करावा लागेल अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी जाहीर केली आहे। मात्र त्याच वेळेला मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। इकडे अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सुद्धा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय। अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचे आदेशच कार्यकर्त्यांना नाशिकच्या सभेतून भुजबळ यांनी दिले। नाशिकच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सप्तशृंगी गडावर जाऊन सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। यावेळेला लोकांनी देवीकडे काय मागणं मागितलं याचा उल्लेख नरहरी झिरवळ यांनी आपल्या भाषणादरम्यान केला। तर अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटून काम करावं लागेल असं छगन भुजबळ म्हणाले। आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घाल, दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे, निवळ साकडं घालून चालणार नाही। तर आपल्याला तेवढं झटावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल। आज असलेला 45चा आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा। त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील, त्यावेळेस त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागेल, काम करावं लागेल। अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे, तर फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातली भावना बावनकुळे यांनी सुद्धा बोलून दाखवली। एकूणच महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच जोरात सुरू आहे असेच संकेत मिळतात। राष्ट्रवादी कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाली। यावेळेला अजित पवार गटानं जोरदार युक्तिवाद केला। आपल्यासोबत असलेल्या आमदार आणि खासदार यांच्या संख्येवरून पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळावं असं अजित पवार गटानं आवर्जून म्हटलंय। निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या वेळेला अजित पवार गटानं शरद पवार यांच्या अध्यक्षपदावरतीच आक्षेप घेतला। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला। यावर शरद पवार गटानं आक्षेप घेतला। शरद पवार संस्थापक अध्यक्ष असल्यानं त्यांना सर्वाधिकार असल्याचं उत्तर शरद पवार गटाच्या वतीनं देण्यात आलं। यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटातल्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली। ते सांगतात मी संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं, मी सुद्धा संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही या महाराष्ट्रात? तुमचा वाटा खूप मोठा असेल, पण आमचा सुद्धा खारीचा वाटा आहे की नाही? कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत? राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दोन्ही गटात वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे। दोन्ही गटांनी आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय। त्यामुळे दोन्ही गट परस्परांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार गटासोबत 41 आमदार आहेत। त्यांची नावं मीडियात आणि सोशल मीडियात सुद्धा झळकली। मात्र एक नाव या यादीमध्ये नव्हतं आणि ते नाव आता 42व्या क्रमांकावर आहे। सोशल मीडियात अजित पवार गटाच्या या 41 आमदारांची यादी व्हायरल झाली होती। तर निवडणूक आयोगाच्या समोर सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटानं वेगळाच दावा केला। 41 नव्हे तर 42 आमदार आपल्या बाजूने असल्याचा दावा करण्यात आलाय। ते 42वे आमदार म्हणजे नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतेय। आमच्याकडे अजून ती माहिती नाहीये। त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव कोर्टाने केलेला आहे, त्यामुळे ते काही बाहेर बोललेले नाही आहेत। मला आता कोण कोणाच्या गटात आणि कोण कोणाला पाठिंबा देतं आता हे दूरची गोष्ट आहे। ऑलरेडी सुनावणी सुरू झालेली आहे, आता कोण कोणाकडे याच्यावर काही चर्चा करण्यात अर्थ नाही। नवाब मलिक यांना तुरुंगातून बाहेर काढण्यामागे अजित पवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नवाब मलिक यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे नेते मलिक यांच्या भेटीसाठी गेले होते। नवाब मलिक आपल्या बाजूलाच असल्याचा दावा दोन्ही बाजूकडून करण्यात येत होता। मात्र 42व्या आमदाराच्या निमित्तानं अजित पवार यांनी नवाब मलिक यांना त्यांच्या गटात सहभागी करून घेतल्याचं स्पष्ट होत आहे।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला समर्थकांनी मोठ्या उत्साहानं त्यांचं स्वागत केलं. यावेळेला नाशिकमध्ये काही ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलाय. कारण अजित पवार यांच्या स्वागताच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावण्यात आलेला नाही, तर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुद्धा अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवार यांचाच फोटो झळकत होता. मात्र अजित पवार गटानं बॅनरवर आपलं नाव आणि फोटो वापरू नये असंही शरद पवार यांनी बजावलं होतं. नाशिकमध्ये पहिल्यांदाच अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर शरद पवार यांच्याऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांचा फोटो झळकल्याचं पाहायला मिळालं. आता नाशिकला बॅनर कोणी लावला मला माहिती नाही, पण त्यांना उशिरा का होईना चव्हाण साहेबांची आठवण झाली. कायदेशीर कारवाई करतो ज्यावेळी देव म्हणतो तर ती आमच्या देवाला वेळ येऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांच्याऐवजी जे ज्यांना गुरु मानतात त्या यशवंतराव चव्हाणांचा आम्ही फोटो लावला. या बॅनरच्या माध्यमातून अजित पवार गटानं आपली पुढची राजकीय दिशा स्पष्ट केल्याचं बोललं जातं. आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांशी बांधील असून त्यांच्याच विचारानं राजकारण करत असल्याचं दाखवण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेतून राज्य सरकार आणि भाजपचा नेहमीच समाचार घेतात. नांदेडच्या रुग्ण मृत्यू तांडवानंतर राऊत चांगलेच आक्रमक झालेत. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा साधलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस मदारी असून ते वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत असा टोला त्यांनी लगावला. सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये असल्यामुळे वारंवार दिल्लीला जावं लागतंय असा हल्ला सुद्धा राऊत यांनी चढवला. तर राऊत यांच्या या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिलंय. देवेंद्र डमरू वाजवतायत, डम 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 डम, आणि दोन बंदर नाचतायत. दुसरं काय यांच्या हातात आहे काय? नाच मदारी. संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही, कारण उत्तर देण्याच्या लायकीचे ते नाहीत. लायकीचे नाही याचा अर्थ असा आहे की ते काहीही बोलतात, आणि जर काही बोलणारा व्यक्ती आहे त्याला काय उत्तर आपण द्यायचं. संजय राऊत यांच्या या टीकेमुळे भाजप आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना PMLA कोर्टानं दणका दिलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण PMLA कोर्टानं नोंदवलंय. कोर्टाच्या या निरीक्षणामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. कोल्हापुरातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी PMLA कोर्टानं महेश गुरव याचा जामीन फेटाळलाय. महेश गुरव हा मुश्रीफ यांचा कथित PA म्हणून ओळखला जातो. तसंच तो कारखान्याचा ऑडिटर सुद्धा आहे. गुरवचा जामीन फेटाळताना कोर्टानं एक गंभीर निरीक्षण नोंदवलंय. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी संगनमतानं शेतकऱ्यांची फसवणूक केली, तसंच शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये गुंतवल्याचं दिसतंय असं निरीक्षण PMLA कोर्टानं नोंदवलंय. यावरून विरोधकांनी मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्ताधाऱ्यांनी कोर्टाच्या या निरीक्षणावर सावध पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांच्या संदर्भात कणव असेल तर शेतकऱ्याला फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. हसन मुश्रीफ तर जेलमध्ये त्याला सगळे पाठवणार होते ना, मग तो जेलमध्ये गेला नाही, तो मंत्रिमंडळात गेला. त्यांची कारवाई जी काही त्यांच्याकडे जे हल्ला आहे त्याचा मला पूर्ण माहिती नाही हसन मुश्रीफबद्दल काही. PMLA कोर्टाच्या निरीक्षणामुळे आगामी काळात मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कांदा आणि टोमॅटोचे दर सध्या घसरले. टोमॅटोला तर कवडीमोल दर मिळतोय, त्यामुळे बळीराजा संतापलाय. यातून नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे फेकले. या सगळ्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय. टोमॅटो आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं नाशिकमधले शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे आणि टोमॅटो फेकत घसरणाऱ्या दरांच्या बद्दल निषेध व्यक्त केला. तर अजित पवार कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय. दरम्यान टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नसल्याचं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न त्या ठिकाणी सुटणार नाही. त्याच्यात काही प्रक्रिया करणारी काही का गोष्टी करता येतील का, आणखीन काय मार्ग काढता येईल, त्या संदर्भामध्ये कुठं मार्केट आहे. एकूणच शेतमालाच्या घसरणाऱ्या किमतींमुळे बळीराजामध्ये संताप वाढीला लागलाय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारला सुद्धा तातडीनं पावलं उचलावी लागतील.
गणेशोत्सवाच्या नंतर आता राज्यात आदिशक्तीच्या उत्सवाची लगबग पाहायला मिळते. सप्तशृंगी गडावर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्तशृंगी देवस्थानसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नाशिकसह राज्यभरात भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी काम करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे श्री सप्तशृंगी देवी संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी दिली जाईल आणि येत्या सोमवारी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 81 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये केली. शब्द देतो की उद्याच्या सोमवारी 81 कोटी 86 लाखाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल. कळवणला येण्याआधी अजित पवार यांनी सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शन घेतलं. अजित पवार यांनी घोषणा केलेल्या या विकास निधीमुळे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यास मदत होणार आहे. मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटीत येत्या 14 तारखेला आयोजित मेळाव्याला उपस्थित राहून एकी दाखवण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यामध्ये आंतरवाली सराटीत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्याच्या विविध भागात जाऊन ते मराठा समाजाशी संवाद साधतील. बीड आणि अहमदनगरच्या जामखेड तसंच खर्डा इथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. सरकार मराठा आरक्षण आंदोलनात शेवटचा डाव टाकून फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तर सत्ताधाऱ्यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळले आहेत. सरकार शेवटचा डाव टाकू शकतं ही शक्यता आहे. एक गट तयार करू शकतं, आपल्यात मतभेद असतात. समाजामध्ये फूट पाडून त्यांना काय मिळणार आहे? समाजामध्ये ना फूट पडली पाहिजे, ना दोन समाज एकत्र एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे. ही भूमिका कधी सरकारची नव्हती, राहणार नाही. येत्या 14 तारखेच्या आंतरवाली सराटी इथल्या मेळाव्याला उपस्थित राहून एकी दाखवा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सभेच्या दरम्यान केलं. तिकडे सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला प्रचंड पूर आला. या पुरात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही शेकडो जण बेपत्ता आहेत. त्यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी सिक्कीममधून हाती आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात जैन आणि सहारा कुटुंबीय पर्यटनासाठी सिक्कीमला पोहोचले होते. पहिल्या दिवशी जेव्हा सिक्कीममध्ये जबरदस्त पाऊस झाला होता त्यावेळी सिल्लोड इथल्या कुटुंबियांशी संपर्क झाला होता. तसंच खूप जोरदार पाऊस असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली होती. मात्र यानंतर आतापर्यंत त्यांच्यासोबत कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. सिक्कीम इथे हॉटेल यशस्वी लाचुंगमध्ये हे पर्यटक थांबल्याची माहिती आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं या 8 पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या पर्यटकांच्या नातेवाईकांनी केली आहे. 3 दिवस अगोदर त्यांचा फोन आलेला होता, नंतर की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाही. तिकडे ढगफुटी झालेली आहे की त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होऊन नाही आला. पुरेपूर प्रयत्न करून त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने किंवा जे काही कार्य करता येईल त्यांना लवकरात लवकर तिथून काढण्यात यावं आणि ते लवकरात आमच्या घरी यावे सुखरूप, हीच आमची विनंती सरकारला. या घटनेची माहिती मिळताच मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिक्कीमच्या आपत्ती व्यवस्थापन आयुक्तांना पत्र पाठवलंय. तसंच तिथे अडकलेल्या सिल्लोडच्या 8 पर्यटकांना मदत करण्याची विनंती सत्तार यांनी केली आहे. पुण्याच्या आंबेगावात एक थरारक घटना घडली. या घटनेत एका तरुणाचा काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचलाय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक परिसरात एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरच्या गच्चीवरून एक तरुण उभा असल्याचं पाहायला मिळालं. खाली असणाऱ्या नागरिकांनी त्याला खालती उतरा म्हणून वारंवार आग्रह केला. मात्र तरुण कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तब्बल 1.5 तास हा थरार सुरू होता. दरम्यान काही नागरिकांनी जाळी सुद्धा आणली. या तरुणानं इमारतीवरून उडी मारल्यानंतर बचाव पथकानं त्याला अलगदपणे झेललं. त्यामुळे या तरुणाला जीवदान मिळालं. या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या बचाव पथकावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती मिळू शकली नाही. मालेगावमध्ये सिनेमागृहात हुल्लडबाजी पाहायला मिळाली. या दरम्यान काही हुल्लडबाजांनी चक्क सिनेमागृहातच फटाके फोडले. या प्रकारामुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शाहरुख खानच्या जवान सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मालेगावच्या कमलदीप सिनेमागृहात रात्री 9 ते 12च्या शोच्या दरम्यान हुल्लडबाजांनी फटाके फोडले. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रेक्षकांमध्ये काही प्रमाणात गोंधळ उडाला. सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमागृहात ज्वलनशील पदार्थ तसंच फटाक्यासारख्या पदार्थांना पूर्णतः बंदी आहे.
सिनेमागृहात फटाके फोडण्यात आल्यानं एकच गडबड झाली. हुल्लडबाजांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून फटाके वाजवताना सिनेमागृहाला आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते याचं देखील भान या हुल्लडबाजांना राहिलं नाही, ही चिंतेची बाब आहे. या अगोदर देखील मालेगावच्या सिनेमागृहात असेच फटाके फोडण्याचे प्रकार घडलेत. या ठिकाणी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही या निमित्तानं विचारला जातोय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना PMLA कोर्टानं चांगलाच दणका दिला. यावरून राजकीय वादाला तोंडही फुटलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत आज रात्री 8 वाजता स्पेशल रिपोर्टमध्ये, फक्त न्यूज 18 लोकमतवर.